गुरुपौर्णिमा किड्स स्पेशल चॉकलेट्स, हेल्दी चॉकलेट्स जे बनवत आहे। साहित्य कृती पाहूया। कसे वाटले घरी नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर कमेंट्स करा। तर पाहूया साहित्य। तर मी हा चॉकलेट घेतलेला आहे मिल्क कंपाऊंडचा जो हे चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे आणि हे डेकोरेशनसाठी अट्रॅक्टसाठी मुलांना जे कलरचे घेतलेले आहेत। आणि हे जे ड्रायफ्रुट्स महत्त्वाचं खारीक घेतले, खजूर, अक्रोड, काजू, बदाम, मनुका आणि अंजीर। तर मी काजू, बदाम, अक्रोड हे फ्राय करून घेते नॉर्मल तुपामध्ये गरम असे आणि यांची भरड करते खारीकची सुद्धा। तर याच्या बिया काढून घेते। तर पाहूया कृती। तर कढईमध्ये काजू बदाम जे फ्राय करते तुपामध्ये आणि ऑप्शनल आहे मखना सुद्धा आपण यामध्ये घेऊ शकतो। मखना सुद्धा हाय प्रोटीन असतं आणि हेल्दी असतं मुलांसाठी। तर मखना किंवा म्हणजे क्रंची पण पाहिजे असेल तर चिरमुरे लाह्या सुद्धा घेऊ शकतो। मी मखना आता नाही त्यामुळे मी लाह्या घेणार आहे चिरमुरे जे। तर हे भाजून घेते दोन्ही बाजूने, हलकेसे गरम करून ह्याची भरड करणार आहे। हलके ब्राउनिश असे झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। आता यामध्ये खारीक सुद्धा भाजून घेते जे बी काढून। खारीक जे पावडर सुद्धा घेऊ शकतो। आता माझ्याकडे पावडर अवेलेबल नाही म्हणून मी खारीकचे तुकडे भाजून मिक्सरला बारीक करणार आहे पावडर। हे हलके कुरकुरीत झाले का गॅस बंद करून घेणार आहे। पुढची कृती करत आहे। आता हे खारीक भरड झालेली आहे। यामध्ये ड्रायफ्रूट जे काजू, बदाम, अक्रोड फ्राय केलेले आहेत रोस्ट ते सुद्धा बारीक करून घेते। आता हे सुद्धा भरड झालेले आहे। तर यामध्ये खजूर, अंजीर आणि मनुके घालून घेते। गोडवा हा ओरिजिनल आहे त्यामुळे मी काही एक्स्ट्राच असं टाकणार नाही आणि कॅडबरी मेल्ट करणार आहे त्यामुळे ते पण गोडवा असणार। पाहिजेच असेल तर आपण गूळ घालू शकतो। तर मी खजूर आणि बाकीचं यामध्ये बारीक करून एकजीव करून घेते। तर हे सुद्धा एकजीव झालेलं आहे। ह्याचा गोळा जो बनत आहे तर यामध्ये मी चिरमुरे सुद्धा घालून घेते क्रंचीपणा येण्यासाठी। मखना किंवा चिरमुरे हे ऑप्शनल आहे। तर मी आता चिरमुरे असल्यामुळे चिरमुरेचा वापर करत आहे। तर मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे चॉकलेट जो आहे मेल्ट करण्यासाठी। तर भांड्यामध्ये मी कट करून घेते चॉकलेट जे आणि गरम पाणी केलेलं आहे त्यामुळे मेल्ट होऊन जाईल हे। तर मी हे मेल्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे खाली गरम पाणी आणि वरती डबल भांड्यामध्ये हे मेल्ट होऊ देते चॉकलेट जे। तर हे मिक्सचर मी काढून घेतलेलं आहे। आता या मोल्डमध्ये मी घालून घेणार आहे। त्याचा शेप बनवून घेते गोळे करून। नंतर जे मेल्ट झालेला चॉकलेट आहे त्या चॉकलेटनी डेकोरेट करणार आहे। तर असे सर्व मी साच्यामध्ये घालून घेते। तर हा चॉकलेट जो मेल्ट झालेला आहे आणि हे जे मी मोल्ड मध्ये टाकून साचा करून घेतलेले आहे। आता हे स्प्रिंकल करून ह्याच्यामध्ये चॉकलेट मेल्ट आणि हे
साच्यामध्ये टाकून फ्रीजरला 15 ते 20 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवून देणार आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा आणि कमेंट्स करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. यामध्ये चॉकलेट टाकून झाली जे ड्रायफ्रूट्स आहे ते करून घेते. वरून परत चॉकलेट टाकून घ्यावे आणि फ्रीजरला 15-20 मिनिटांसाठी सेट करायचे. तर हे रेडी आहे गुरुपौर्णिमा स्पेशल हेल्दी प्रोटीन किड्ससाठीचे चॉकलेट्स. नक्की करून पहा, कसे वाटले सांगा. धन्यवाद.